came into force on 1st of July 1930. 1 जुलै ही तारीख लक्षात ठेवा. जूनमध्ये आपण ॲडमिशन घेतो, जुलैमध्ये आपलं महाविद्यालय सुरू होतं सिनियर कॉलेजचं, तर 1 जुलै. प्रश्न दुसरा, सेक्शन 2 सबसेक्शन डॅश डॅश ऑफ द सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 डिफाईन्स गुड्स. मालविक्री कायदा 1930 कलम 2 आणि कोणत्या उपकलमामध्ये माल या शब्दाची व्याख्या दिलेली आहे हे आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. उपकलम 7 सेक्शन 2 सबसेक्शन 7. आपण कायद्यामध्ये हे लिहित असताना सेक्शन 2 कंसामध्ये 7 जे कंसामध्ये लिहितो त्याला आपण इंटरप्रिट करताना उपकलम सबसेक्शन असं म्हणायचं असतं. सेक्शन 2 सबसेक्शन 7 ऑफ द सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 डिफाईन्स गुड्स. यामध्ये गुड्स या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 3, ॲज पर सेक्शन 2 सबसेक्शन 7 एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी अदर दॅन. इथे मुवेबलचं स्पेलिंग चुकलेलं आहे, MOVABLE असं पाहिजे. मुवेबल प्रॉपर्टी अदर दॅन ॲक्शनेबल क्लेम and money is called dash dash. As per section 2 subsection 7 every kind of movable property other than actionable claim and money is called dash dash. मालविक्री कायदा 1930 कलम 2 उपकलम 7 नुसार पैसा आणि पैसा वसूल करण्याचा हक्क सोडून कोणत्याही चल संपत्तीला टिंबटिंब असे म्हणतात. याचं उत्तर असं आहे गुड्स. एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे चलसंपत्ती, कोणत्याही प्रकारची चलसंपत्ती. त्यामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख होत नाही, एक म्हणजे पैसा आणि पैसा वसूल करण्याचा हक्क म्हणजे ॲक्शनेबल क्लेम. या 2 गोष्टी सोडून बाकी सर्व वस्तू या माल या संकल्पनेमध्ये येत असतात. यामध्ये कंपनीचे भाग, उभी पिके, गवत, जमिनीपासून वेगळ्या करता येणाऱ्या वस्तू इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. सेक्शन 2 सबसेक्शन 7 ऑफ द सेल ऑफ गुड्स ॲक्ट डिफाईन्स गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी अदर दॅन ॲक्शनेबल क्लेम्स अँड मनी बट इन्क्लूड्स stocks and shares, growing crops, grass and things attached to or forming part of land which are agreed to be severed before the sale. म्हणजे विकायच्या अगोदर ते आपण कट करून सेव्हेअर मीन्स सेपरेट करू शकतो अंडर द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. म्हणून याचं उत्तर गुड्स असं आहे. प्रश्न क्रमांक 4, फ्युचर गुड्स मीन्स गुड्स to be manufactured or produced or acquired by the seller dash dash future goods. विक्री कराराच्या वेळी ज्या वस्तू विक्रेत्याजवळ नसतात किंवा ज्या वस्तूंचे उत्पादन भविष्य काळात होणार असते अशा वस्तूंना आपण भावी वस्तू किंवा भविष्यकालीन वस्तू आपण असं म्हणतो. मग या प्रश्नाचं उत्तर फ्युचर गुड्स मीन्स गुड्स टू बी मॅन्युफॅक्चर्ड or produced or acquired by the seller dash 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 after making of contract. म्हणजे करार झाल्यानंतर आपण ज्या वस्तू विक्रेत्याजवळ कराराच्या वेळी नसतात पण करार झाल्यानंतर. मग सेक्शन 2 सबसेक्शन 6 मध्ये याची व्याख्या अशी दिलेली आहे, फ्युचर गुड्स मीन्स गुड्स टू बी मॅन्युफॅक्चर्ड ऑर प्रोड्यूस्ड ऑर ॲक्वायर्ड बाय द सेलर आफ्टर द मेकिंग ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. आफ्टर द मेकिंग ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल, विक्रीचा करार झाल्यानंतर ज्या वस्तू बनवल्या जातात किंवा विक्रेत्याकडून ते ॲक्वायर केले जातात त्याला आपण भविष्यकालीन भावी वस्तू फ्युचर गुड्स असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 5, सेक्शन 4 ऑफ द सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 डील्स विथ. कलम 4 मालविक्री कायदा. यामध्ये मालविक्री आणि मालविक्रीचा करार या दोनही शब्दांचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे कलम 4 हा कशाशी संबंधित आहे? सेल
ऑर ॲग्रीमेंट टू सेल. पण दोनही संज्ञा म्हणजे बी सेल, सी ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे विक्री, मालविक्री आणि मालविक्रीचा करार, या दोनही टर्म्स या कलम 4 मध्ये दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 6. सेक्शन 12 ऑफ द सेल ऑफ गुड्स ऍक्ट डील्स विथ. कलम 12 जो आहे मालविक्री कायद्याचा हा कशाशी संबंधित आहे? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. कंडिशन्स इन कॉन्ट्रॅक्ट्स, वॉरंटी इन कॉन्ट्रॅक्ट्स किंवा दोन्ही किंवा नन ऑफ द अबव. आता कलम 12 उपकलम 2. आता कंडिशन्स म्हणजे काय? अटी. वॉरंटी म्हणजे काय? शर्ती किंवा त्याला आपण दुय्यम अटी म्हणू शकतो. तर कलम 12 उपकलम 2 मध्ये कंडिशन्स, कलम 12 उपकलम 3 मध्ये वॉरंटी. वॉरंटी म्हणजेच त्याला आपण दुय्यम अटी, गौण अटी, कराराच्या दुय्यम अटी, ह्या दोन्ही संज्ञा त्यांची व्याख्या कलम 12 मध्ये सेक्शन 12 मध्ये दिलेला आहे. द एक्सप्लेनेशन इज डेफिनेशन ऑफ द कंडिशन इज गिवन इन सेक्शन 12 सबसेक्शन 2 and the definition of warranty is given in section 12 subsection 3. So the answer is B, both A and C. Next question. Dash dash is a stipulation in a contract for sale of goods which is essential to the main purpose of the contract. Dash dash is a stipulation. परीक्षेला प्रश्न दोनदा किंवा न समजल्यास तीनदा वाचा. डॅश डॅश इज अ स्टिप्युलेशन इन अ कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल ऑफ गुड्स विच इज इसेन्शियल टू मेन पर्पज ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. मालविक्रीच्या करारातील एखादी अट, एखादी बंधन इतकी महत्वाची, इसेन्शियल टू द मेन इतकी महत्वाची असते की ती पूर्ण न झाल्यास करार रद्द करण्याचा अधिकार मिळतो. अशा कंडिशनला आपण काय म्हणायचं? अशा कंडिशनला, अशा मूलभूत बंधनाला आपण काय म्हणायचं? त्याचं उत्तर आहे मूलभूत बंधन किंवा मूलभूत अट म्हणजेच कंडिशन. कारण हे आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. कंडिशन म्हणजे हे मुख्य अट आणि वॉरंटी म्हणजे हे दुय्यम आहे. A condition is a stipulation in a contract for sale of goods which is essential to the main purpose of the contract. Condition म्हणजे अशी अट की जर ती अट पूर्ण नाही झाली तर आपण करार रद्द करू शकतो. जर आपण होंडा कंपनीची कार बुक करायला गेलो आणि बुक केल्यानंतर ज्या दिवशी आपण डिलिव्हरी घ्यायला गेलो त्यांनी होंडा कंपनीची कार देण्याऐवजी जर मारुती कंपनीची कार आपल्याला दिली, दॅट इज अ इसेन्शियल कंडिशन. आपण तो करार रद्द करू शकतो बिकॉज इट इज मेन पर्पज ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. आपल्याला त्याच कंपनीची गाडी विकत घ्यायची. प्रश्न क्रमांक 8. डॅश डॅश इज अ स्टिप्युलेशन अट विच इज कोलॅटरल. कोलॅटरल म्हणजे दुय्यम. विच इज कोलॅटरल टू द मेन पर्पज ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. अशी कोणती अट असते की जे दुय्यम असते? त्याला आपण काय म्हणायचं? विक्री कराराच्या मूळ उद्देशाच्या पूर्तीसाठी जी अट गौण किंवा दुय्यम, कोलॅटरल, सबऑर्डिनेट, दुय्यम स्वरूपाची असते आणि तिचे पालन नाही झाले तर फक्त नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार निर्दोष पक्षाला मिळतो, परंतु असा करार रद्द करता येत नाही. अशा कराराला दुय्यम अट किंवा आश्वासने किंवा वॉरंटी असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही होंडा कंपनीची सिल्वर कलरची कार बुक करायला गेले, बुक केली, पण चुकून तुम्हाला सिल्वरमध्ये 2 व्हरायंट म्हणजे सपोज ग्रे कलरची कार तुम्ही बुक करायला गेले, ग्रेमध्ये मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक अशा 2 प्रकारचे कार असतील आणि जर नॉन मेटॅलिकच्या ऐवजी तुम्हाला मेटॅलिक कार मिळाली तर या ठिकाणी तुमची जी अट आहे ती पूर्ण झालेली नाहीये, परंतु ती अट
ही दुय्यम स्वरूपाची आहे, गौण स्वरूपाची आहे, कारण त्याच कंपनीची गाडी तुम्हाला दिली गेली, परंतु ही जी अट आहे त्याच्यामध्ये कलर सुद्धा तोच दिला गेला, पण तो मेटॅलिकच्या ऐवजी नॉन मेटॅलिक किंवा नॉन मेटॅलिकच्या ऐवजी मेटॅलिक कार तुम्हाला दिली गेलेली आहे. याला आपण वॉरंटी असं म्हणायचं. म्हणून याचं उत्तर असं आहे, ए वॉरंटी इज अ स्टिप्युलेशन विच इज कोलॅटरल टू द मेन पर्पज ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. ब्रीच ऑफ डॅश डॅश गिव्स द अग्रीव्ड पार्टी टू रेप्युडिएट or terminate or cancel the contract. मालविक्री कायदा मालविक्रीच्या करारातील एखादे बंधन किंवा अट इतकी महत्त्वाची असते की ती पूर्ण न झाल्यास करार रद्द करण्याचा अधिकार हा ॲग्रीव्ड पार्टीला मिळत असतो. अशा मूलभूत बंधनाला टिंबटिंब असे म्हणतात. ब्रीच ऑफ डॅश डॅश गिव्स द ॲग्रीव्ड पार्टी. याला आपण मुख्य अट, मूलभूत बंधन म्हणजेच याला इंग्रजीमध्ये कंडिशन असं म्हणतो. कंडिशन इज द ब्रीच ऑफ कंडिशन गिव्स द ॲग्रीव्ड पार्टी टू कॅन्सल द कॉन्ट्रॅक्ट. प्रश्न क्रमांक 10. ब्रीच ऑफ डॅश डॅश गिव्स द ॲग्रीव्ड पार्टी टू क्लेम डॅमेजेस बट नॉट ए राईट टू टर्मिनेट कॉन्ट्रॅक्ट अँड रिजेक्ट द गुड्स. विक्री कराराच्या मूळ उद्देशाच्या पूर्तीसाठी जी अट दुय्यम किंवा गौण स्वरूपाची असते तिचे पालन नाही झाले तर फक्त नुकसान भरपाई मिळविण्याचा अधिकार निर्दोष पक्षाला मिळतो, परंतु करार रद्द करता येत नाही. अशा दुय्यम गोष्टीला अट किंवा आश्वासने आपण असं म्हणतो. इंग्रजीमध्ये ब्रीच ऑफ डॅश डॅश गिव्स द ॲग्रीव्ड पार्टी टू क्लेम डॅमेजेस. कशाचं भंग झाला तर ब्रीच ऑफ वॉरंटी गिव्स ॲग्रीव्ड पार्टी टू क्लेम फॉर डॅमेजेस. नुकसान भरपाई मागू शकता, परंतु नॉट ए राईट टू टर्मिनेट. तुम्ही करार रद्द करू शकत नाही. आत्ताच तुम्हाला मी मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कारचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. याचं एक्सप्लेनेशन असं आहे, कंडिशन्स आर मेन पर्पज अँड वॉरंटीज आर कोलॅटरल. ओके, पुढे प्रश्न क्रमांक 11. द लॅटिन टर्म कॅवेट एम्प्टर, याला मराठीमध्ये काही शब्द नाहीये. कॅवेट एम्प्टर हा लॅटिन भाषेतला शब्द आहे. मराठीमध्ये त्याला इंग्रजीमध्ये बायर बी अवेअर किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला खरेदीदाराने सावधान राहावे. खरेदीदाराने, या ठिकाणी स्पेलिंग थोडंसं चुकलेलं आहे, द ला एक काना पाहिजे. खरेदीदाराने सावध राहावे ही संकल्पना कॅवेट एम्प्टर यामधून आलेली आहे. म्हणजे द लॅटिन टर्म कॅवेट एम्प्टर मीन्स बायर बी अवेअर. या ठिकाणी उत्तर सी पॉइंट, बायर बी अवेअर. विद्यार्थी मित्रांनो, मी हे जे सांगतोय हे वारंवार 2दा-3दा हा व्हिडिओ ऐका किंवा तुम्ही हे प्रश्न आणि उत्तर लिहून घ्या, पॉज करा, लिहून घ्या, जेणेकरून मला खात्री आहे जो विद्यार्थी माझे व्हिडिओ पाहिल आणि अभ्यास करेल, एकही विद्यार्थी या विषयात नापास होणार नाही. कितीही हा विषय, कायद्याचा विषय अवघड वाटला तरी एकही विद्यार्थी नापास होणार नाही याची खात्री मला आहे. प्रश्न क्रमांक 12. इन ए डॅश डॅश द प्रॉपर्टी इन गुड्स पासेस टू द बायर immediately at the time of making the contract. कशामध्ये द प्रॉपर्टी इन द गुड्स पासेस टू द बायर, म्हणजे मालविक्रीमध्ये करार करते वेळी वस्तूचा मालकी हक्क, प्रॉपर्टी इन द गुड्स म्हणजे वस्तूचा मालकी हक्क, हा खरेदीदाराकडे हस्तांतरित केला जातो ताबडतोब. कशामध्ये? आताच वरती मराठीत सांगितले, माल विक्रीमध्ये म्हणजे सेल, म्हणजे विक्रीमध्ये वस्तूचा मालकी हक्क ताबडतोब करार करते वेळी हस्तांतर केला जातो, म्हणून याचं उत्तर सेल असं आहे. इन ए सेल द प्रॉपर्टी इन गुड्स पासेस टू द बायर इमिजिएटली ॲट द टाइम ऑफ मेकिंग द कॉन्ट्रॅक्ट. विक्रीमध्ये, विक्री करारामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 13.
इन डॅश डॅश द ओनरशिप इन द गुड्स डझंट पास टू द बायर ॲट द टाइम ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट. मागील प्रश्नाचं हा उलट अर्थी नकारार्थी प्रश्न आहे. कशामध्ये वस्तूचा मालकी हक्क करार करते वेळी खरेदीदाराकडे हस्तांतरित होत नाही? माल विक्रीचा करार म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल, म्हणून याचं उत्तर आहे ॲग्रीमेंट टू सेल. इन ॲग्रीमेंट टू सेल द ओनरशिप इन द गुड्स डझंट पास टू द बायर ॲट द टाइम ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ज्यावेळेस आपण मोठ्या शहरामध्ये फ्लॅट विकत घेतो, तर त्या फ्लॅट विकत घेत असताना सुरुवातीला आपण ॲग्रीमेंट करत असतो, त्याच्यानंतर सेल डीड करत असतो. म्हणजे आधी ॲग्रीमेंट केल्यानंतर आपण थोडे पैसे देतो आणि पूर्ण रक्कम दिल्यानंतर सेल डीड होते. आणि जोपर्यंत सेल डीड होत नाही तोपर्यंत आपल्याला फ्लॅटचा ताबा कॉन्ट्रॅक्टर बिल्डर देत नाही. म्हणून या ठिकाणी इन ॲग्रीमेंट टू सेल द ओनरशिप इन द गुड्स डझंट पास टू द बायर, म्हणजे ताबाही देत नाही आणि त्याचा मालकी हक्कही आपल्याला लगेच मिळत नाही, कारण आपण पूर्ण पैसे दिलेले नसतात आणि सेल डीडही झालेलं नसतं. प्रश्न क्रमांक 14. डॅश डॅश मीन्स द गुड्स विच आर आयदर ओन्ड ऑर पजेस्ड बाय द सेलर ॲट द टाइम ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट. टिंबटिंब म्हणजे ज्या वस्तू विक्रीच्या वेळी प्रत्यक्षात अस्तित्वात असतात. म्हणजे आयदर ओन म्हणजे स्वतःच्या मालकीचे किंवा स्वतःकडे त्याचं फिजिकल एक्झिस्टन्स अस्तित्व आपल्याकडे आहे. अशा कोणत्या कशाला आपण आपल्याजवळ असलेल्या वस्तू आपण म्हणायचं? यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत. फ्युचर गुड्स, स्पेसिफिक गुड्स, एक्झिस्टिंग गुड्स. याचं उत्तर आहे अस्तित्वात असलेल्या, ओन्ड ऑर पजेस्ड. म्हणजे एक्झिस्टिंग म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या, म्हणजे याला वर्तमान किंवा विद्यमान वस्तू, म्हणजे ज्या वस्तू विक्रीच्या वेळी प्रत्यक्षात तुमच्याकडे अस्तित्वात आहे. एक्झिस्टिंग गुड्स मीन्स द गुड्स विच आर आयदर ओन्ड ऑर पजेस्ड बाय द सेलर ॲट द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. प्रश्न क्रमांक 15. डॅश डॅश आर द गुड्स विच आर आयडेंटिफाईड अँड ॲग्रीड अपॉन ॲट द टाइम व्हेन द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल इज मेड. म्हणजे जी वस्तू विक्री कराराच्या वेळी अस्तित्वात असून जिच्याबद्दल खरेदीदाराला व विक्रेत्याला पूर्ण ओळख झालेली असून एकमत झालेलं आहे. म्हणजे दोघांचंही, खरेदीदार आणि विक्रेता या दोघांनाही ज्या वस्तूची खरेदी विक्री करायची आहे त्याची ओळख पटलेली आहे आणि तीच वस्तू एक विकणार आहे आणि दुसरा खरेदी करणार आहे असं एकमत झालेलं आहे. अशा वस्तूला टिंबटिंब असं म्हणायचं. डॅश डॅश आर द गुड्स विच आर आयडेंटिफाईड अँड ॲग्रीड. जे आयडेंटिफाय झालेलं आहे, ओळख पटलेलं आहे आणि दोघांचं एकमत झालेलं आहे, अशा वस्तूला आपण निश्चित वस्तू, इंग्रजीमध्ये स्पेसिफिक गुड्स. आपण गुड्सचे जे प्रकार पाहिलेत त्यामध्ये ह्याचा अभ्यास केलेला आहे. स्पेसिफिक गुड्स आर द गुड्स which are identified and agreed upon at the time when the contract of sale is made. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण डीलरकडे वॉशिंग मशीन विकत घ्यायला जातो, कार विकत घ्यायला जातो, हे सगळे एक्झिस्टिंग गुड्स असतात, कारण आपण ते पाहिल्यानंतरच करार करत असतो. प्रश्न क्रमांक 16. Where the property in the goods is passed, the unpaid seller या ठिकाणी पदत्त विक्रेता has dash dash rights against the goods. म्हणजे जेव्हा वस्तूचा मालकी हक्क खरेदीदाराकडे गेलेली असते तेव्हा पदत्त विक्रेत्याचे अधिकार कोणकोणते आहेत? म्हणजे एखाद्या विक्रेत्याने वस्तू विकली आणि ती वस्तू, त्या वस्तूचा मालकी हक्क म्हणजे द प्रॉपर्टी इन द गुड्स, मालकी हक्क त्याच्याकडे गेलेला असेल आणि जर त्यांनी आपल्याला पैसे नाही दिले तर आपल्याला 3 गोष्टींचा अधिकार आपल्याकडे राहतो. एक म्हणजे मालाचा ताबे हक्क, त्याला इंग्रजीमध्ये लीन असं म्हणतो. प्रवासात माल थांबविण्याचा अधिकार हक्क, त्याला स्टॉपेज ऑफ गुड्स इन ट्रान्झिट. आणि तिसरं फेर विक्रीचा अधिकार, त्याला रिसेल ऑफ गुड्स.
म्हणजे वेअर द प्रॉपर्टी इन द गुड्स इज पास द अनपेड सेलर हॅज 3 राईट्स. ज्या व्यक्तीला विक्रेत्याला माल विकल्यानंतर मालाचा मालकी हक्क खरेदीदाराकडे हस्तांतरित झाल्यानंतर जर त्यांनी पूर्ण पैसे नाही दिले तर तो वस्तू स्वतःच्याकडे ठेवू शकतो, त्याचा ताबे हक्क स्वतःकडे ठेवू शकतो. जर ती वस्तू प्रवासात असेल तर ती वस्तू थांबविण्याचा त्याला अधिकार आहे आणि ती वस्तू पुनर्विकण्याचा त्याला अधिकार आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. डॅश डॅश इज द राईट टू रिटेन possession ऑफ गुड्स until payment in respect of them is paid. कशाला राईट टू रिटेन द possession ऑफ गुड्स? वस्तूचा मालकी हक्क स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार जोपर्यंत मालाचा टिंबटिंब म्हणजे विक्रेत्याला मालाची संपूर्ण रक्कम मिळाली नाही तर विक्रेता माल स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो. या संकल्पनेला आपण ताबे हक्क म्हणजेच लीन असं म्हणू शकतो. आपण ऑलरेडी याच्याविषयी तुम्हाला जर मॉर्गेज, लीन, हायपोथिकेशन, प्लेज, चार्ज या संबंधी अधिक माहिती पाहिजे असेल तर उद्याचा माझा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी अवश्य पहा. कारण अकाउंटन्सीमध्ये हे टर्म आपण एकाच गोष्टीने आपण वापरत असतो. ह्या सगळ्याला एकतर आपण तारण म्हणतो, पण मॉर्गेज, प्लेज, हायपोथिकेशन आणि लीन आणि चार्ज या 5ही संज्ञा वेगवेगळ्या आहेत आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ह्या संज्ञा समजणं आवश्यक आहे. कारण आज उद्या तुम्ही जर बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये कामाला गेलात तर त्याचा अर्थ तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा हे कन्सेप्ट आपण अनेक वेळा वापरत असतो. लीन मीन्स लीगल राईट ऑर क्लेम अगेन्स्ट द असेट दॅट आर टिपिकली यूज्ड ॲज अ कोलॅटरल टू सॅटिस्फाय अ डेट. लीनचा खरा असा अर्थ आहे की एखाद्या व्यक्तीकडून जर कर्जाची रक्कम आपल्याला यायची असेल तर आपण ती एखादी वस्तू आपल्या ताब्यात आपण ठेवत असतो, त्याला आपण लीन असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 18. राईट ऑफ स्टॉपेज कॅन बी एक्सरसाइज्ड ओनली व्हेन द बायर बिकम्स डॅश डॅश. राईट ऑफ स्टॉपेज कॅन बी एक्सरसाइज्ड. विक्री करारानंतर अदत्त विक्रेत्याने खरेदीदाराकडे माल पाठविलेला असतो, पण अद्याप माल जर प्रवासात असेल आणि याच दरम्यान जर खरेदीदार दिवाळखोर झाला असेल तर विक्रेत्याला प्रवासातील माल थांबविण्याचा, अडविण्याचा अधिकार असतो. राईट ऑफ स्टॉपेज कॅन बी एक्सरसाइज्ड ओनली व्हेन द बायर बिकम्स इनसॉल्वंट. बायर, ग्राहक दिवाळखोर झाला तर आपल्याला राईट ऑफ स्टॉपेज म्हणजे प्रवासातील माल अडविण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 19. दिस इज द सेकंड लास्ट क्वेश्चन. डॅश डॅश कॅन बी एक्सरसाइज्ड इन ऑल केसेस ऑफ नॉन पेमेंट ऑफ प्राइस बाय द बायर. विक्रेत्याला मालाची संपूर्ण रक्कम मिळाली नाही तर विक्रेता माल स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो. या संज्ञेला आपण काय म्हणायचं? आत्ताच आपण पाहिलं डॅश डॅश कॅन बी एक्सरसाइज्ड, लीन कॅन बी एक्सरसाइज्ड म्हणजे ताबे हक्क कॅन बी एक्सरसाइज्ड इन ऑल केसेस ऑफ नॉन पेमेंट ऑफ प्राइस बाय द बायर. शेवटचा प्रश्न, द लास्ट क्वेश्चन इज डॅश डॅश मीन्स which are not expressed in words but law presumes their existence in the contract. Dash dash means which are not expressed in words but law presumes their existence in contract. करार करते वेळी कराराच्या ज्या दुय्यम अटी लेखी स्वरूपातील नसतात, which is not written in words, पण त्या गृहीत असतात, त्याला कायद्यातील गृहीत मुख्य अटी आणि शर्ती असं म्हणतात. म्हणजे काय? या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. एक्सप्रेस्ड कंडिशन्स अँड वॉरंटीज, ॲग्रीमेंट टू सेल, कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल, इम्प्लाइड कंडिशन्स अँड वॉरंटीज. म्हणजे काय? एक्सप्रेस्ड
म्हणजे जे आपण काय केलेलं आहे, करारामध्ये लिखित स्वरूपाचे आहे. इम्प्लाइड, इम्प्लाइड म्हणजे काय, गृहीत केलेले आहेत. मग प्रश्न काय दिलेला आहे, डॅश डॅश मीन्स विच आर नॉट एक्सप्रेस्ड. याला अंडरलाईन करा, नॉट एक्सप्रेसला, म्हणजे जे करारामध्ये लेखी स्वरूपात लिहिलेले नाही आहेत पण ते गृहीत धरलेले आहेत. दॅट इज अ इम्प्लाइड कंडिशन्स अँड वॉरंटीज. म्हणजे एखादी आपण गाडी विकत घेतली तर त्या गाडीतील सर्व सेवा आपल्याला उपभोगण्याचा अधिकार आहे. दॅट इज अ इम्प्लाइड कंडिशन्स अँड वॉरंटीज. इथे तुम्हाला एक्सप्रेस आणि इम्प्लाइड याचा अर्थ समजणं आवश्यक आहे. प्रश्न जरी बदलला तरी तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जर 20 प्रश्न जर तुम्ही आता अभ्यासलेले असतील तर तुम्ही त्याची नकारार्थी किंवा प्रश्न बदलून 40 प्रश्न तुम्ही तयार करू शकता. उदाहरणार्थ याच प्रश्नाचं तुम्ही नकारार्थी प्रश्न कशा पद्धतीने बनवू शकता पहा. डॅश डॅश मीन्स विच आर नॉट एक्सप्रेस्ड इन वर्ड्स बट लॉ प्रिझ्युम्स देअर एक्झिस्टन्स इन द कॉन्ट्रॅक्ट. आता हा प्रश्न जर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही डॅश डॅश मीन्स विच आर एक्सप्रेस्ड इन वर्ड्स इन द कॉन्ट्रॅक्ट असं जर तुम्ही प्रश्न टाकला तर इथे उत्तर बदलतं. म्हणजे जे लेखी स्वरूपात अटी लिहिलेल्या असतात त्याला आपण एक्सप्रेस्ड कंडिशन्स अँड वॉरंटीज असं म्हणतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विषयामध्ये जेवढे MCQ मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय त्याचे दुप्पट व्हिडिओ, दुप्पट क्वेश्चन्स तुम्ही बनवू शकता. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकलात, आत्मसात केलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. परीक्षेच्या आदल्या दिवशी परत हे सगळे व्हिडिओ एकदा तुम्ही ऐका जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला यावर्षी TY मध्ये यश मिळेल. धन्यवाद.